ओके एव्हरीवन, हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं, जे काही याच्या आधीचे एक्झाम्पल झालं आहे त्याचे पुढचे नंबरिंग तुम्हाला करायचे. मी तर नेहमीप्रमाणे न्यूमरेटरचं कॅल्क्युलेशन वेगळं करतो आणि डिनॉमिनेटरचं वेगळं करूया आपण. हां, आता याच्यामध्ये काय एक्झॅक्टली लक्ष द्या. बघा 0.00 याचं मला सांगा बरं, कॅरेक्टरिस्टिक किती आहे? बार 3.31चा 0 काय लॉगबुकमध्ये? लॉगबुक तुमच्याकडे आहे बरोबर आहे. आता 31 लिहिलेलं आहे फक्त तिथे. हां, तर 31 लिहिलं आहे म्हणजे आता दरवेळेला मी इथं PDF ओपन करायची आपल्याला गरज नाही लॉगची. तुमच्याकडे लॉगबुक आहे असं आपण कन्सिडर करूया आपण, आणि त्यानुसार आपण सॉल्व करू आता. हां, ठीक आहे. 31चा 0 बघा तुम्ही. 31चा 0 हे बघा, 31च्या पुढं काही नाही म्हणजे 31चा 0 बघायचा आहे. आणि ॲज इट इज 0 पॉईंट समथिंग त्याची कॅरेक्टरिस्टिक बार 3 येईल. पॉईंटच्या लेफ्टला 1 0 आहे, पॉईंटला लागून लगेच 2 झिरोज आहेत. ठीक आहे, मग कॅरेक्टरिस्टिक किती आली? बार 3. ठीक आहे, बार 3 आणि पुढे जो पार्ट येतो काय आहे? 31चा 0 म्हणजे काय आला? 4914. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. आफ्टर दिस त्याच्यानंतर बघा याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे? 0 पॉईंट. ठीक आहे, कारण पॉईंटच्या लेफ्टला एक डिजिट आहे, त्यातून एक गेला, उरला 0. 1 - 1 दॅट विल बी 0. अगेन 20चा 07 बघा, कॅरेक्टरिस्टिक 20चा 0 3010. त्याचा इकडे 7 मेन डिफरन्समध्ये 7 मध्ये किती? 15 आहे. ते 15 ॲड केले तर 3025. 3025. ओके, यात काय अडचण आहे तुम्हाला? ओके, आफ्टर दिस तिकडे काय आहे? अगेन बार 3.79चा 21 बघा, 79 हे बघा 79, कारण इकडे याची कॅरेक्टरिस्टिक बार 3 79 21 79चा 2 इकडे 1 मध्ये 1 आहे, तर 8988. 8988 हे बघा, मायनर मिस्टेक पण नको. तर त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता बघा. बारचा पार्ट कसा असतो रे? मायनस. ठीक आहे, पॉईंटचा पार्ट कसा असतो? प्लस. त्याचं वेगळं लिहूया. हा 0 पॉईंट समथिंग, पुढचा तर 0.3025 हाच आहे. ओके, त्यानंतर हा बारचा पार्ट -3, पॉईंटचा पार्ट प्लस 0.8988. म्हणजे पॉईंटचा पार्ट प्लस असतो ना, त्याला वेगळं लिहिलं, बारचा पार्ट मायनस असतो तो वेगळा लिहिला. याचं कॅल्क्युलेशन किती झालं? -6. याचं किती झाले बघा? 17. इथे 1 बरोबर आहे ना? ओके, नंतर इथे काय येईल? 12. इथे 1. इथे किती? 19. इथे 1. ओके, तर 16. इथे 1 1 पॉईंट ही व्हॅल्यू आली. ठीक आहे, -6 प्लस दिस -6. हा -6 आहे ना. न्यूमरेटरमध्ये आपण काय केलंय समजून घ्या. बारचा पार्ट आहे त्यामुळे तो -3 वेगळा, पॉईंटचा पार्ट प्लसमध्ये इकडे लिहिला. आता हे प्लस असल्यामुळे याचं कॅल्क्युलेशन आपण वेगळं केलेलं आहे. ठीक आहे, ओके. तर यामध्ये काय आहे की मायनसचं वेगळं कॅल्क्युलेशन केलं, प्लसचं वेगळं केलं. हा -6 आहे, हा प्लस आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होईल बघा. बघा मग इथे काय होणार आहे, लक्ष द्या. मोठ्या व्हॅल्यूमधून छोटी व्हॅल्यू मायनस होते बरोबर आहे. मोठ्या व्हॅल्यूमधून ही मोठी व्हॅल्यू आहे 6, ही छोटी व्हॅल्यू आहे 6. -6 प्लस दिस 6 मधून छोटी व्हॅल्यू मायनस केली. ओके, हा 5. दिस इज 9, दिस इज 9, दिस इज 9, दिस इज 10. 10 मधून गेले 7 3. हिअर इट इज 7, हिअर इट इज 0, हिअर इट इज 3, हिअर इट इज 4. ही व्हॅल्यू आली. पण -6 आहे, हा प्लस आहे, हे काय आलं? मायनस.
आलं लक्षात? यात काय अडचण आहे तुम्हाला? ओके, हा एक पार्ट झाला. आता याच्यानंतर बघा, ठीक आहे, यानंतर बघा, तुम्हाला इथपर्यंत समजलंय का मी काय सांगतोय तुम्हाला? ओके, मग इथे काय केलं तुम्ही? हे जे काय व्हॅल्यूज आलेत याच्यामध्ये बारचा पार्ट पहिला मायनस असतो, तो इकडं लिहिला. पॉईंटचा पार्ट प्लस असतो. इथे फक्त पॉईंटचाच होता, तो तिकडेच लिहिला. हा बारचा याला लेफ्टला लिहिलं इथे ते, ठीक आहे. याच्यामध्ये काय, हा प्लस आहे, हा मायनस आहे. मग मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू मायनस करून मोठ्या व्हॅल्यूची बिगर नंबरची काय देतो आपण? साईन देतो, ठीक आहे. मग आता मायनसमध्ये चालतो काय, डिनॉमिनेटरचं नंतर करूया कॅल्क्युलेशन. पहिले न्यूमरेटरचं तर नीट होऊन देऊ. हा -4 आहे, पुढचा पार्ट -0.3073 असं आहे, विच इज इक्वल टू -4 -1 + 1 करतो. एम आय राईट? आठवतंय का? असं का केलं? मायनस येतो, बार आहे का? बार नाही आहे, ठीक आहे, बार नाही आहे. मायनसला कशात कन्वर्ट करायचं आहे पहिले तुम्हाला? बारमध्ये करायचं आहे. मग मध्ये -1 + 1 टाकला. ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन, ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन. हा आला -5 आणि 1 मायनस दिस, चला इकडे लिहूया, 1.0000 मायनस 0.3073. तर इथे काय होईल? हा 0, हा 9, 9, 9, हा 10, 10 मधून 3 गेले इथं 7, 9 मधून 7 गेले 2, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 3 गेले 6 आणि इथं 0 पॉईंट समथिंग. म्हणजे हे बघा, हा पहिला पार्ट मायनस आणि या दोघांचं कॅल्क्युलेशन काय आलं? 0.6927 विच इज इक्वल टू पहिला पार्ट मायनस, दुसरा पार्ट प्लस, पॉईंटमधला ते दिस विल बी बार 5.6927. आलं लक्षात? म्हणजे बारमध्ये आलं ना कॅल्क्युलेट करताना, इथं ॲडिशन करताना, इथं डायरेक्ट केलं असतं तर काय आलं असतं बघूया आपण. 4 + 5 + दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू काय येणार सांगा बरं? हे 17, हे 1, ठीक आहे, हे 12, हा 1, ठीक आहे. लिहिताना काही चुकलं आहे का? नाही. हे 19, हा 1, ओके, आणि हे 16, इकडे 1 गेले, हां, +1 हा पॉईंट. हां, हे -3 -3 -6 -6 + 1 -5, ठीक आहे. आता -5ला इथं तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकतात? बारमध्ये. म्हणजे तुम्ही म्हणणार सर तेच आलं ना, हे जे यायला पाहिजे तेच आलं. मग हे असं का सांगितलंय तुम्हाला मी? इकडं सेपरेट केलं, हे लिहिलं, हे केलं, नंतर अशा पद्धतीने. सर मग डायरेक्ट का नाही काढलं? काही ठिकाणी काय करतात, स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये काय करतात, तुम्हाला एवढी मोठी मेथड करायला सांगतात, तर असं न करता डायरेक्ट तुम्ही ॲडिशन करू शकता, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. असं पण आन्सर सेम येतं आणि तसंही आन्सर काय येतं? सेम येतं. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. डायरेक्टली म्हणजे आलं ना लक्षात मला काय म्हणायचं आहे? इतर वेळेला आपण सेपरेट करू, पण इथं डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं तरीही सुद्धा चालणार आहे. कळालं? यात काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे. बघा ती व्हॅल्यू आली होती, त्याला आपण याच्यातून मायनस केलं, ही टर्म याला परत कन्वर्ट केलं, ऑटोमॅटिकली ती व्हॅल्यू काय झाली? मॅच झाली. मग मी इकडचं काय, म्हणून हे बघा मी असं रफली लिहिलं आहे इकडे, ठीक आहे. ते कारण तुम्हाला लिहायचं नाही, मला फक्त तुम्हाला शो करायचं होतं की आता बघा डिनॉमिनेटरचं कॅल्क्युलेशन आता मी डायरेक्ट करणार बरं का. ओके, डिनॉमिनेटरचं कॅल्क्युलेशन, पॉईंटच्या इकडे लेफ्टला 1 0, इकडे 1 2 3 4, टोटल किती झाले? बार 5.91चा 29 किती बघा बरं? लॉग बुकमध्ये बघायचं बरं का. आता डिरेक्टली मी इथे ओपन नाही करणार आहे लॉग बुक, कारण ऑलरेडी याच्या आधी सांगितलेलं आहे. 91चा 2 मध्ये इकडे 9, 9 मध्ये काय त्याची व्हॅल्यू 4, 9604, 9604. आफ्टर दॅट पुढे बघा इथे किती आलं? बार 3.51चा 25, 51चा इकडे 2 मध्ये इकडे 5, 7097, 7097. ओके, ठीक आहे. आफ्टर दिस इज 11, हिअर इट इज 1, हिअर इट इज 0, हिअर इट इज 1, हिअर इट इज 7, हिअर इट इज
प्लस 1 गेला, हिअर इट इज -8, -5, -3, -8, +1, -7, पण मायनस नाही, ऑल दीज आर इन बार, सो वी आर रायटिंग इन बार फॉर्मॅट. एनी डाऊट रिगार्डिंग दिस? ओके. नाव आता तुम्ही आपलं काम काय, दिस इज द न्यूमरेटर्स कॅल्क्युलेशन अँड डिनॉमिनेटर्स कॅल्क्युलेशन इज ओव्हर हिअर. Okay, now the thing is that everyone just look at here, numerator minus denominator we are making, because this is numerator, this is denominator, dividation चा काय होता मायनस. आता तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहा. काय बार 5 means -5. ओके. ॲडिशन विल बी इझी, ॲडिशन इझी राहणार आहे. सबट्रॅक्शनच्या वेळेला तुम्ही सेपरेट करा टर्म्सला. कळलं ना मला काय म्हणायचं आहे? -5 प्लस 0.6927 मायनस, बिकॉज डिनोमिनेटर मायनस करायचं आहे. हिअर इट इज -7 प्लस 0.6701. एम आय राईट? आलं लक्षात? विच इज इक्वल टू, बघा, -5 प्लस 0.6927 and here it is minus +7 minus 0.6701. Calculation I am going to directly write down over here. 7 plus 7 minus 5 2. ठीक आहे. पुढे त्या दोघांचं कॅल्क्युलेशन करूया. 0.90, सॉरी, here it is 27. If there is any space, मी इथे करतो. 0.6927 minus 0.6701. Okay, higher value, this is lower value, this is minus, here it is 6, here it is 2, here it is 2, here it is 0, here it is point, here it is 0. So subtraction will be plus 0.0226, which is equal to 2.0226. This is the log of this. याचं लॉगचं कॅल्क्युलेशन आलंय. परत बघा, न्यूमरेटर्स लॉग, डिनॉमिनेटर्स लॉग्स, देअर कॅल्क्युलेशन, सबट्रॅक्टिंग द व्हॅल्यू. एवढंच केलं इन शॉर्ट. फक्त सबट्रॅक्शन करताना त्याला सेपरेट आउट करून केलं, जेणेकरून अडचण नको. ठीक आहे. आता इथं जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे हे मी रफ करतो, याची गरज नाही, जास्त खिचडी करून नाही ठेवायची आपल्याला. ही व्हॅल्यू आली तुमची काय, मी इथं लिहितो, दिस इज लॉग ऑफ एक्स. तो काय आलेला आहे, हा आलाय लॉग ऑफ एक्स. मग एक्स कसा येईल तुम्हाला याचा अँटीलॉग. काय येईल, अँटीलॉग. बघा बघा बरं, अँटीलॉग काय येतोय. अँटीलॉग बघताना इकडचा पार्ट बघायचा नाही. 0 to 26, 0 to 26, 0 to पहिले बघा, त्याच्यामध्ये 2, पुढे मीन डिफरन्स मध्ये 6, 6 मध्ये 1च व्हॅल्यू त्याची. 1053, 10, हिअर इट इज 1053. पॉइंट इथे बाय डिफॉल्ट इंटू 10 raised to ही पॉवर 2. प्लस असेल तर पॉइंट तुम्ही पुढे शिफ्ट करू शकता. 1 2. ओके, तिकडे आपण शिफ्ट केलं. सो एक्स इज व्हॅल्यू, फायनल आन्सर इज लाईक दिस. काय अडचण याच्यात तुम्हाला? ओके, तर हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे हे लिहून घ्या, मग मी पुढचं सांगतो तुम्हाला. राईट डाऊन.